डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे कॅप राऊंडचे फॉर्म कधी सुरू होणार आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स आपल्या व्हिडिओवर विद्यार्थी करत आहे। तर जेही विद्यार्थी यावर्षी डिप्लोमा पास आहे, म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमा पास झालेले आहे, ते विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनला अर्ज करू शकतात। म्हणजे ते इंजिनिअरिंगमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला त्यांना प्रवेश मिळू शकतो। तर अशा प्रकारचे असं पेज असणार आहे, यावरती आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनमधून अर्ज करावा लागणार आहे। परंतु साईडवर अजूनपर्यंत 2024ची कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। तर विद्यार्थ्यांना जेही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट रेडी करून ठेवणं गरजेचं आहे, कारण अर्ज सुरू झाल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जाऊ नये यासाठी। तर तुम्ही जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे रेडी करा, आणि साईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर यामध्ये जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे आणि कॅप राऊंडसाठी लागणार आहे। यामधले काही जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमची कॅप राऊंडची प्रोसेस कंप्लीट होणार नाही आहे। तर बघा, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2024-25 साठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट। तर बघा, सर्वप्रथम डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, तर जेही विद्यार्थ्यांनी डिप्लोमा पास झाले आहे तर डिप्लोम्याची तुम्हाला लास्ट इयरची मार्कशीट लागणार आहे, किंवा ज्या मार्कशीटवर तुम्हाला संपूर्ण डिप्लोम्याचे मार्क्स दिले असेल ती मार्कशीट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट, जर तुम्ही 12वी करून डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला 12वीची मार्कशीटसुद्धा द्यावी लागणार आहे। ITI केला असेल तर ITIची मार्कशीटसुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये येणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचे नॉन क्रिमी लेअर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नॉन क्रिमी लेअर नसेल तर तुमची ॲडमिशन ओपनमध्ये कन्वर्ट केल्या जाते। तर तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअर असेल तर चेक करा व्हॅलिड आहे का। सर्वात शेवटच्या लाईनमध्ये एक्सपायरी डेट दिलेली आहे, जर एक्सपायर असेल तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही नवीन नॉन क्रिमिनल काढू शकता। नसेल तर अप्लाय करा, नॉन क्रिमिनल काढून घ्या। त्यानंतर लागेल तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा। त्यानंतर लागेल कास्ट व्हॅलिडिटी, सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे जर इंजिनिअरिंग करायची असेल तर। ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे, ओपन कास्ट सोडून, EWS कास्ट सोडून बाकी जेही कास्ट आहे त्या सर्वांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे। व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुमची ॲडमिशन होणार नाही आहे। आणि त्यानंतर लागणार आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट, म्हणजे TC, जे तुम्ही लास्ट एज्युकेशन पास झालेले आहे तिथून तुम्हाला एक शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळालं असेल ते इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर लागणार आहे रिझर्वेशन सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर देणं गरजेचं आहे, अदरवाईज कंपल्सरी नाही आहे। जसं की हँडिकॅप, अनाथ, माजी सैनिक पाल्य अशामधून जर कोणतं रिझर्वेशन असेल तर तुम्ही देऊ शकता, जर नसेल यापैकी कोणतेही तर तुम्हाला याची गरज राहणार नाही आहे। त्यानंतर लागेल उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर लागेल तुमचे ID प्रूफ, आधार कार्ड। अशा प्रकारे 10 डॉक्युमेंटची लिस्ट आहे। संपूर्ण डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे, यामधलं एक जरी डॉक्युमेंट नसेल तर आता वेळ आहे, बनवून घ्या, कारण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग 2024-25ची जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे तेव्हा वेळ मिळणार नाही तुम्हाला डॉक्युमेंट बनवायला। त्यामुळे आता वेळ आहे, डॉक्युमेंट रेडी करा। प्रोसेस सुरू झाल्यानंतर कॅप राऊंड, रजिस्ट्रेशन फॉर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा, कारण त्यावरती सर्व अपडेट तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे।